जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी उत्तर पुण्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बैठक घेत स्थानिक राजकीय परिस्थितीचा सखोल आढावा घेतला। पुण्यातील नवीन शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या या बैठकीमुळे त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हवेली आणि मावळ तालुक्यातील सदस्यांसोबत चर्चा करताना पवार यांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान घडलेल्या घडामोडी, स्थानिक राजकीय समीकरणे आणि कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके, भोरचे आमदार शंकर मांडेकर, जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके, खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते तसेच अशोक पवार उपस्थित होते। जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 73 पैकी 51 गटांमध्ये विजय मिळवला असून 13 पैकी 8 पंचायत समित्यांवर स्पष्ट बहुमत मिळवले आहे। अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील दोन्ही गटांमधील समन्वय आणि काही ठिकाणी सुरू असलेली धुसफूस लक्षात घेता ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे। दरम्यान उत्तर पुण्यातील या बैठकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीपूर्वी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पक्षांतर्गत समन्वय, स्थानिक पातळीवरील समीकरणे आणि आगामी निर्णय प्रक्रिया यावर या बैठकीचा परिणाम होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे।